हे पा, आता ही सिंगल गडी आहे का डबल आहे ना, ही डबल गडी. आपल्याला धोतीचं कटिंग करायचंय. हा, अशी गडी 4 पकडीने घ्यायची. इकडनं 2 भाग सुट्टे पाहिजे आणि इकडनं 1 भाग घडीवरती पाहिजे. बरोबर. हा टाकून घ्यायचा आता एक सारखा चौकोन. किती उंची आहे पॅन्टची? 40. पूर्ण उंची 40. पूर्ण उंची 40 आहे. बरोबर. तर वरती नेफा लावायचंय का इलास्टिक लावायचंय? इलास्टिक लावायचं. मग इलास्टिक लावायचं असेल तर पूर्ण उंचीमध्ये परत 4 इंच ऍड करायचं. हा, आणि जर समजा इलास्टिक लावायचं नसेल तर 4 इंच मायनस करायचं. म्हणजे आपल्याला वरती नेफा लावायचा आहे. आपण पटियाला जसं नेफा घेतला तसाच नेफा घ्यायला. तसाच नेफा घ्यायचा. मग आता धरा तिकडनं टाका 44 वरती टिक मार करा. नाही असं ते जेवढी हाईट आहे तेवढी घेऊन घ्या. मग वरती आपण डबलची पट्टी थोडी एक्स्ट्रा लावूया. 41 येते. बरोबर. आता याच्यात काय झालं, आपली उंची आपल्याला 44 पाहिजे होती. बरोबर. पण पूर्ण उंची 44 बसत नाहीये, 41च बसते. म्हणजे मग आपल्याला काय करायचंय, याला जेव्हा आपण वरती इलास्टिक लावू तेव्हा ती पट्टी थोडी एक्स्ट्राची घ्यावी लागेल. हा, म्हणजे 1.5 इंचाचं 1 इंचाचं इलास्टिक टाकतो तर तिथे 3 इंचाचं इलास्टिक टाकलं तरी चालेल. म्हणजे तो पट्टा तिथे पूर्ण कव्हर होऊन जाईल. नेफा लावायचा असला तर 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. नेफा लावायचा असेल तर 4 इंच कमी घ्यायचं. हा, नेफा लावायचा नसेल तर 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. मग फोकलेन सुद्धा आपली चेंज होती त्याच्यानुसार. बरोबर. आता तो 41 42 भरला ना, 41 तो 41 भरला. इथे सुद्धा 41च टाकायचा. हाईट ना आपली ही पूर्ण हाईट ना. हा पूर्ण चौकोन 41 चा करून घेतला. तो 41, हा 41, हा 41 आणि हा 41. छोट्या मुलीचं टाकायचं असेल तर मग तिची पायाची उंची मोजायची ना, तेवढंच टाकायचं. तेवढंच याच्यात तो चौकोन, तेवढंच याचा चौकोन तयार करायचा. बरोबर. आता काय करायचं, हे आपलं पॅन्टचे 2 भाग आपल्याला मिळाले. बरोबर. कोणचा पण एक कोपरा घ्यायचा. मी आता हा कोपरा घेते. म्हणजे जेव्हा आपण धोती घालतो तेव्हा हे बाहेरचे टोक दिसतात ना, त्याच्यासाठी आपल्याला एक कोपरा हवाय. मग तो 3.5 इंचावरती तुम्हाला जेवढा मोठं बाहेर टोक हवं तेवढं तुम्ही 4 ते 4.5 इंचापर्यंत घेऊ शकता. तर मी आता 3.5 इंचावरती करून घेते. 3.5चा चांगला बसतो म्हणून 3.5 इंचाचा हा एक छोटा चौकोन काढून घ्यायचा. बरोबर. 44 आहे ना, मग इथं 41 घेतली आणि 3 इंच एक्स्ट्रा घेऊ. आता याच्यात बसत नाहीये ना, उंची बसत नाही म्हणून आम्ही आपल्याला म्हणत इलास्टिकला थोडं जॉईंट नाही, मग 3 इंचाचं इलास्टिक वरती टाकायचं. तो एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता हे कळलं. पूर्ण चौकोन आहे तसाच्या तसा घेतला उंचीप्रमाणे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कळलं का, हा, इथे कोणचा तरी एक साईडचा कोपरा घ्यायचा, तो टाकला. आता हे कापून घ्यायचं आपल्याला. आणि तो जो भाग आहे ना तो बॉटम आहे आपला. असं तिरकी पॅन्ट येईल आपली. मग इथे पण आता हा कोपरा कट झाला. या 2 पॅन्टी वेगवेगळ्या निघाले, 2 पाय निघाले. बरोबर. जरा आता तिकडनं हा जो एक छोटा चौकोन कापलेला आहे ना, याला टिक मारून घ्यायची, डबल टिक मारायची. बरोबर. आता हा त्रिकोण केला. हे पहा, हा झाला त्रिकोण. हा त्रिकोण झाला. हा आपला छोटा क्रॉच आहे, हा तो आहे. बरोबर. मग इथल्या बाजूला तुम्हाला फिनिशिंग करून घ्यायची. 1 आणि 2. ह्या 1 आणि 2, ही पण 1 आणि 2. ही फिनिशिंग झाली. ही किती येते म्हणजे पूर्ण करायची का? पूर्ण करायची. म्हणजे कसं धागे वगैरे निघत नाही. ती झाल्यानंतर इथे तुमचा बॉटम टाकायचा. मग बॉटम 11.5 टाकून दे. 11.5 आहे, मग त्याचा अर्धा 5.5, म्हणजे पायातून काढायला आणि घालायला पण जमायला हवं. बरोबर. नाही जात ना, 5चा नाही जात ना, 5.5चा. हा, मग हा इथे घेतला. बरोबर. हा झाला बॉटम. आता ही जे आहे हे तुम्ही टिप मारल्यानंतर काय होईल, इकडच्या प्लीट्स इकडे येईल आणि इकडच्या प्लीट्स इकडे येईल. बरोबर. मग आता आपल्याला फोकलेन टाकायची. इथून फोकलेन कशी टाकायची, जेव्हा आपल्याला नेफा लावायचा असतो तेव्हा आपण 8.5 घेतो, जी साध्या सलवारला टाकतो ती. याला आपल्याला नेफा लावायचा नाहीये म्हणून मग सीट घेराचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करायचं.
मग सीट घेर किती आहे 38 म्हणजे 9.5 हा चौथा भाग आणि त्याच्यात परत 2 इंच ऍड होता म्हणजे किती 11.5. मग इथून वरती 11.5 वरती टिक मार्क करून घ्यायची बरोबर. नेफा जर लावायचा नसेल तर नेफा जर नसेल लावायचा तर मग इथे सीट घेराचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करायचं. जर थोडंसं अजून टाईट वाटलं तर मग 3 इंच ऍड जरी केलं तरी चालतं. मग ही आणि ही पट्टी ही आणि ही रेष डायरेक्ट टिप मारून घ्यायची. ही फिटिंगची झाली बरोबर. आणि मग ह्या बाजूला इकडच्या पॅन्टच्या इकडे प्लीट्स येतील आणि तिकडच्या पॅन्टच्या बॉटम कापायचा का तसाच राहू द्यायचा. कोणचा बॉटम नाही तो कापायचा नाही, तो तयार होईल आता. ते खालून फक्त गोट वाळून आणि तिथून पाय निघेल पाय निघेल. हा चौकोन इकडचा आहे. शिवलं होतं पण ते सोडलंच नव्हतं. काय नव्हतं बॉटम हो तुम्ही डायरेक्ट शिवून टाकलेला. माझ्या याला पण इलास्टिकच लावली होतं आपण. आणि त्याच्या हर्षदाच्या याला शॉर्ट जरी घातली ना त्याच्यावर तरी पण चांगलं वाटतं बघ. हे 500 पॅन्ट तयार होईल. असे प्लेट्स टाकायचे आपल्याला इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे बरोबर. चला बस मशीन वरती आता कळलं का काय करायचं आता. इथे पण हे द्या ना करून टिक मार म्हणजे मला लक्ष येईल काय. लहान मुलींची पोकले तेच मोजूनच टाकायचं. मी पण फक्त इलास्टिकची असेल तरच मोजून टाकते. हा इलास्टिक जर लावायचं असेल तरच सीट घेण्याचा चौथा भाग प्लस 2 इंच करायचं. आणि आता आपण तिथे 3 इंच आणि नेफाला 3 इंच आणि इलास्टिक ऍड करू. मग आता आपल्याला ही पट्टी वेगळी नंतर काढायची. पहिला आता हे तयार करून घ्या. आणि नेफा जर लावायचं ठरलं तर मग किती टाकायची तुझ्या काय फोकले आपल्या साध्या सलवार प्रमाणे 8.5 ते 9. आता ही वरची पट्टी पण काढून घ्यायची का. ही वरची पट्टी काढायला तर तुम्हाला जॉईंट द्यावा लागेल. एवढी बसत नाही इथे. अशी घडी केली पण तरी नाही बसणार. किती घ्यायचं ते सांगते ना. पट्टी आपल्याला कितीची तयार हवी आहे. 3 इंच घ्यायची ना. 4 घेते पण मग इलास्टिक मध्ये जाईल ना. 8 4 एक्स्ट्रा 8 इंच घेतलंय मी म्हणजे ते फोल्ड होईल ना. इकडून असं फोल्ड होऊन हे पण फोल्ड जाईल म्हणजे ही एवढी पट्टी तुम्हाला वरती पाहिजे. 3 इंच पट्टी राहील आणि बाकी कापण्याचं आहे. थोडं एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं. नंतर कटकुट करता येतं किंवा फोल्ड करता येते. ते एकदा कापून झाल्यानंतर काहीही करता येत नाही. जॉईंट घेऊन द्यायला लागतात. आता इकडच्या साईडला जॉईंट काढून घेऊ आपण लगेच. याला किती मीटर आणलं होतं. 3 मीटर. 2-3 आणला होता आणि पट्टी आलेला 2.5 मध्ये पण होते ना तुझे ते. होते ना. हाईट तुमच्या जास्त आहे ना त्याच्यामुळे मी काय विचार केला की थोडस मोकळं आणू. ड्रेस छान. माझं पण ते शिवलं मी इथे पेटतो नाही इथे टाका ना थोडं किती एक्स्ट्रा लागेल तेवढ्या मापामध्ये.